मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्या रडतच जीवाला फोन करते. जीवा आता फोन रिसीव करतो आणि रागातच विचारतो काय आहे. काव्या म्हणते, जीवा प्लीज मला तुला भेटायचंय. त्यावेळी जीवा म्हणतो, नाही अजिबात मी तुला भेटू शकत नाही. तेव्हा ती म्हणते, जीवा थांब, फोन ठेवू नकोस, तुला आपल्या दोघांच्या प्रेमाची शपथ आहे. त्यावेळी तो विचारतो, काय झालं, काय बोलायचंय. मग आता ती म्हणते, प्लीज मला फक्त 5 मिनिट तुझ्याबरोबर बोलायचंय. मग आता तो म्हणतो की मला नाही बोलायचं. त्यावेळी आता ती म्हणते, मी तुझ्या हातापाया पडते, पण प्लीज भेट की मला. त्यावेळी आता तो म्हणतो, ठीक आहे टेरेसवर येऊन भेट, असं म्हणून तो तिला भेटायला बोलवतो. तर दुसरीकडे वसू आता रम्याला खूप बोलत असते आणि पार्थ काव्याबरोबर लग्न करून आलाय तर तू खूप हसत होतीस ना. अगं तू तेव्हा काय म्हणाली होतीस, आई तू काळजी करू नको, सगळं काही सोपं आहे. मग आता झालं काय. त्यावेळी रम्या म्हणते, आई तू माझ्यावर उगीच चिडू नको हां. हे बघ मला काय माहीत ती नंदिनी एवढी बावळट आहे म्हणून. त्याचवेळी मंजू म्हणते की पार्थ नाही तर पार्थ, तू आता तिने जीवाला चांगलंच धरून ठेवलंय, असं म्हणून आता मंजू सुद्धा खूपच चिडते आणि म्हणते लहान मुलासारखं ही अगदी धरून ठेवते. वसू म्हणते ती सोडत नाही, धरून ठेव. हे आपल्याला तेव्हाच लक्षात यायला पाहिजे होतं जेव्हा तिने मानिनीच्या बोलण्याला मान देऊन दिवे लावण्याची रीत पूर्ण केली आणि मी सांगितलं म्हणून स्वतःच्या धाकट्या बहिणीच्या पायात सुद्धा पडली. पण नाही, ही नंदिनी दिसते ना त्यापेक्षा जास्तच समजूतदार आहे. हिला जर का सरळ करायचं असेल ना तर आपल्याला नेहमीच्या युक्त्या वापरून नाही चालणार, कारण आपल्याला वेगळं काहीतरी करायला हवं, असं ती मंजू आणि रम्याला सांगत असते. रम्या म्हणते ती नंदिनी जीवाला डिवोर्स देत नाही हे तर चांगलंच आहे ना, कारण ती पार्थ बरोबर कधीही नसणार आणि पार्थच्या आयुष्यात सुद्धा नसणार. माझं टार्गेट फक्त आणि फक्त काव्य आहे आणि ती येते हळूहळू माझ्या हातात. त्यावेळी रम्या म्हणते, आता बघच आई, मी नाही एका महिन्यात काव्या आणि पार्थचा डिवोर्स केला ना तर माझं नाव रम्या नाही. त्यावेळी आता वसू म्हणते, अगं पण हे तू नंदिनी आणि पार्थच्या वेळी सुद्धा म्हणाली होतीसच ना. अगं तेव्हा तर तू सरळ नंदिनीला भेटायला गेली होतीस, परंतु झालं काय, तू सरळ पडलीस ना तोंडावर. हा जो तुझा काही ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना रम्या, तोच प्रत्येक वेळेला आपल्याला नडतो. आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, नंदिनी काव्याच्या पाठीमागे अगदी ठामपणे उभी आहे. जर उद्या नंदिनीच्या सांगण्यानुसार काव्याने काही स्टँड घेतला तर, किंवा नंदिनीने काव्याची समजूत घातली तर मग काय करणार आहेस तू. त्याचवेळी आता रम्या चिडूनच म्हणते, हे घ्या आमची हुशार आई आणि कॉन्फिडंट आई, असं म्हणून ती वसूलाच बोलू लागते. त्यावेळी मात्र वसू आता रागातच म्हणते, तुझं तोंड बंद ठेव हा रम्या. तेव्हा आता त्या रम्या आणि वसू या दोघीही भांडू लागतात. ते पाहून मंजू म्हणते, मला एक कळत नाही, अरे ताई रम्या तुम्ही दोघी का भांडताय, आपल्याला नंदिनी आणि काव्यामध्ये भांडणं लावायची तुम्ही विसरलात का. तेव्हा वसू जोराचीच ओरडते, मी नाही विसरले, पण एक गोष्ट लक्षात ठेव रम्या, आता आपल्याला फक्त काव्यावर नाही तर नंदिनीवर सुद्धा अगदी बारीक लक्ष ठेवायचंय. त्यामुळे नंदिनीने काव्याची समजूत काढायच्या अगोदर तुला काव्याचं ब्रेन वॉश हे करावंच लागेल. त्यावेळी आता तू काळजी करू नको ताई, हे बघ मी त्या अगोदरच काव्याच्या मनात हे भरवेल किंवा काव्याला हे पटवून देईल की डिवोर्स घेण्यामध्येच तुझं भलं आहे, असं रम्या आता वसू मंजूला सांगते. आणि राहिला प्रश्न तर नंदिनीचा, तिचा काहीतरी असा विकनेस शोधून काढायला हवा ज्यामध्ये तिचा जीव अडकला असेल. तर आता दुसरीकडे शारदा आणि धनंजय दोघेही हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा आता शारदा म्हणते, मी काय म्हणते अहो, मुलींना मांडव परतण्यासाठी आणायला जायचंय ना आपल्याला. मग धनंजय काहीच बोलत नाही. तेवढ्यातच आरू तेथे येते आणि विचारते, तुम्ही असे गप्प शांत का झालात, काहीच का बोलत नाहीत. पुढे आता आरू म्हणते, मांडव परतण्यासाठी नंदिनी ताई काव्या घरी येणार, हे किती चांगलं आहे आणि त्या निमित्ताने त्या दोघींची भेटसुद्धा होईल. त्यानंतर धनंजय म्हणतो की जे घडलं ना त्यानंतर त्या दोघींना कसं फेस करावं ना मला कळतच नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एवढं सगळं घडल्यानंतर त्या दोघीही रीत पाळण्याच्या किंवा विधी करण्याच्या भानगडीत पडतील असं वाटत नाही आणि त्यांना काही त्यामध्ये इंटरेस्ट असेल असंही वाटत नाही. तेव्हा शारदा म्हणते, हो तुमचं बरोबर आहे, पण आपण आत्ता हे फक्त इथे बोलतोय, त्यांच्या सासरी काय परिस्थिती असेल, त्याचबरोबर ते असले विधी करण्यामध्ये इंटरेस्टेड असतील की नाही हे सुद्धा आपल्याला अजून माहीत नाहीये.
तेव्हा आरू विचारते, मग काय करायचंय आई? अगं त्यांना आणायला नाही जायचं का आपण? त्यानंतर शारदा आता मानिनीला फोन करते. तेव्हा मानिनी इकडे किचनमध्ये काम करत असते. त्याचवेळी तिला आलेला फोन ती पाहते, तर शारदाचा फोन असल्यामुळे ती लगेच कॉल रिसीवसुद्धा करते. मग आता म्हणते की बोला शारदा वहिनी. तेव्हा शारदा म्हणते, अहो मानिनी वहिनी, तुम्हाला एक विचारायचं होतं. आमच्याकडे ना लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मांडव परातनीसाठी मुलींना घ्यायला येतात. माहेरी आणायचं असतं. आता तिला तर भाऊ नाही म्हटल्यानंतर आम्हालाच यावं लागेल, पण येऊ ना आम्ही नक्की? मग मानिनी आता हसते आणि म्हणते, अहो नक्की या, काही हरकत नाही. जर आलात ना तर त्यांनाही बरं वाटेल आणि तुमच्याबरोबर राहिल्या तर त्यांचा मूडसुद्धा अगदी फ्रेश होईल. बरं कधी येताय तुम्ही? तेव्हा शारदा म्हणते, आम्ही निघण्या अगोदर लगेच कळवतो. असं म्हणून आता त्या दोघीही फोन ठेवतात. इकडे जीवा आता टेरेसवर येतो. तो थोडा रागातच असतो, तर काव्य आता तेथे उभी असते. जीवा आल्याबरोबर काव्यजवळ जाऊन उभा राहतो. मग काव्या आता आपल्या गळ्यातल्या मंगळसूत्राकडे पाहतच राहते आणि मग नंतर जीवाकडे. तर जीवाला आता काव्याकडे पाहावंसं सुद्धा वाटत नसतं. मग ती आपलं जे मंगळसूत्र असतं ना, अशी ओढणीने झाकून घेते. त्यानंतर ती जीवाला म्हणते, जीवा अरे बघ तरी माझ्याकडे. तेव्हा ती जीवाला म्हणत असते, जीवा हे बघ ना, अरे जे काही घडलं ना ते, असं म्हणून ती पुढे काही बोलणार असते. तर आता जीवा रागातच म्हणतो, मुद्द्यावर ये. तेव्हा आता ती विचारते, एवढं तोडून बोलणार का आता माझ्याबरोबर? मग आता तूच तोडला आहेस मला, असं जीवा म्हणतो. त्यावेळी काव्या म्हणते, मी नाही काही केलं जीवा. त्यावेळी जीवा म्हणतो, करेक्ट आहे, तू खरंच काही नाही केलं, फक्त जे समोर आलं ना ते तू ॲक्सेप्ट केलंस. काव्य आता म्हणते, दुसरं काय होतं रे माझ्या हातात? त्यावेळी जीवा म्हणतो, हे लग्न न करणं हे तर तुझ्या हातात होतं ना. त्यावेळी आता काव्या म्हणते की हे बघ जीवा, तू जर माझ्या जागेवर असतास ना, तर जीवा म्हणतो, मी हे लग्न कधीच केलं नसतं. त्यावेळी आता काव्या म्हणते की इतकं सोपं नव्हतं ते जीवा. मग आता जीवा म्हणतो, प्रेम निभावणं सोपं नसतं काव्या. मग आता काव्या ही अगदी रडतच असते आणि म्हणते, जीवा असं नकोस ना रे करू माझ्याबरोबर. तू पूर्वी जसा बोलायचास ना तसा बोल ना माझ्याबरोबर. तेव्हा ती लगेच आता त्याचा हात हातात घेते, तर तो आता लगेच तिचा हात झिडकारतो. तेव्हा काव्याला अजूनच वाईट वाटतं. जीवाचा आता राग तिला पूर्णपणे त्याच्या चेहऱ्यावर दिसत असतो. मग आता काव्या खूप रडतच म्हणते, आधीचा जीवा जसा बोलायचा तसा बोल ना रे माझ्याबरोबर, थोडासा बोल ना जरा प्लीज, असं म्हणून ती विनंती करते. त्यावेळी आता जीवा म्हणतो, आधीचा जीवा तर मेला. तू ज्या आगीभोवती सप्तपदी घेतलेस ना, त्या आगीतच जळून मेला तो जीवा, असं म्हणून तो चाललेला असतो. तेव्हा काव्या त्याचा हात पकडते. तेव्हा तो पुन्हा एकदा हात झिडकारत, ए लांब हो, असं म्हणतो. तेव्हा आता ती रागातच म्हणते, अजूनही काही बदललेलं नाही आहे जीवा. मग तो सुद्धा तेवढ्याच रागात म्हणतो, पूर्वीसारखं सुद्धा काहीच राहिलेलं नाही आहे काव्या. मग आता ते गावकरी आम्हाला मारायला आले होते, असं काव्या म्हणते. त्यावेळी जीवा म्हणतो, त्या गावकऱ्यांनी आम्हाला ठेचून मारलं असतं ना, तरीही मी दुसरीबरोबर कधीही लग्न केलं नसतं काव्या. तेव्हा काव्या म्हणते, जे झालं ते झालं, आता आपण सगळं काही बदलूयात ना प्लीज. मग आता तो म्हणतो, झालंय आता सगळं, काय बदलायचं राहिलंय, आणि मी पण पूर्णपणे बदललोय. तेव्हा असं म्हणून तो आता जायला पुन्हा निघतो. त्यावेळी काव्या पुन्हा आता त्याचा हात हातात घेऊ लागते, त्याला थांबवू लागते. मग आता तो अगदी तिला झिडकारतच म्हणतो, ए लांब व्हायचा हां. त्यावेळी आता काव्या रडतच म्हणते, जीवा हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाहीये, उशीर झालेला नाहीये, आणि घरातील सर्वांना सांगूयात ना की आपलं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून. अरे नंदिनी ताईला जर हे समजलं ना, तर ती सुद्धा आता तिचा डिवोर्स न घेण्याचा हट्ट नक्कीच सोडेल. चल ना प्लीज सर्वांना सांगूयात आपण. तेव्हा आता जीवा म्हणतो की या अगोदर मी बोललो होतो ना तुला की सर्वांना जाऊन सांगूयात आपण. मग आता काव्याला आठवतं की जीवाने मला शब्द दिला होता की मी हे मर्यापर्यंत विसरणार नाही, की लोक बाहेर होती, आपण दोघेही आतमध्ये इथे बोलत होतो, आणि मी तुला म्हणत होतो तळमळीने की चल बाहेर आपण सर्वांना सांगूयात, पण तू मला सांगू दिलं नाही. तू नकार दिला होतास, पण आता मी नकार देतोय. विचारलं होतं की नाही, असं म्हणून आता जीवा तिलाच प्रश्न करतो. तेव्हा तू मला काय उत्तर दिलं होतं की हे लग्न मी थांबवू शकत नाही. मग आता विषय पूर्णपणे संपला.
त्यानंतर आता हे निदान लग्न तरी निभव, मला सोडलंस परंतु माझ्या भावाला तरी आता निदान सोडू नको अर्ध्या रस्त्यात, असं म्हणून आता तो तिच्यावर खूपच चिडतो. तेव्हा आता जीवा जे काही आरोप करतोय ते पाहून आता ते ऐकून आता काव्याला खूप वाईट वाटत असतं. हे आरोपच ऐकवत नसतात. त्यानंतर आता काव्या ही म्हणते, जीवा अजूनही काही बदललं नाही, आपण जाऊयात ना, सांगूयात ना सर्वांना, मी तुझं इथून पुढे सगळं काही ऐकेन, तू म्हणेल तेच करेन. मग आता जीवा म्हणतो, काय म्हणालीस तू? अगं मी ऐकल्यासारखं वाटतंय हे वाक्य कुठेतरी. तूच मला या अगोदर म्हणाली होतीस ना कधीतरी की तू म्हणेल ते मी सगळं काही ऐकेल. मग मी तुला जेव्हा हे मंगळसूत्र काढायला सांगितलं होतं तेव्हा तू का नाही काढलंस? तेव्हा काव्याला आठवतं की खरंच जीवाने मला तेव्हा लग्नामध्ये मंगळसूत्र हे काढायला सांगितलं होतं, परंतु मी तेव्हा आईवडिलांचा विचार करून काढलं नाही. मग आता काव्या म्हणते, अरे ऐक ना, परिस्थितीच तशी होती, मी तरी काय करू? तेव्हा आता जीवा म्हणतो की विषय संपला, आता तो विषय माझ्यासाठी महत्त्वाचा नाही आहे एवढा, आणि मी त्याला एवढं महत्त्वसुद्धा देत नाही, कारण तू तेव्हा मंगळसूत्र काढलं नाही, माझं ऐकलं नाही, मग आता का बोलतेस माझ्याबरोबर? कारण आता फार उशीर झालाय, आपण दोघेही खूप पुढे निघून गेलो आहोत आणि आता सगळं काही संपलंय, असं म्हणून तो तिच्यावर चिडतो. तेव्हा काव्याला खूपच वाईट वाटतं आणि तिला मोठा धक्का बसतो. त्यानंतर आता काव्या म्हणते, आपण प्लीज दोघेही इथून कुठेतरी पळून जाऊयात, आपण लग्न करूयात, एक नवीन सुरुवात करूयात, प्लीज प्लीज. मग आता जीवा म्हणतो की आणि आपले आईवडील, नंदिनी तिचं काय? कारण आपण दोघे जर पळून गेलो तर ते शर्मेने मरून जातील, त्याचं काय? त्यावेळी आता ती म्हणते, ऐक ना जीवा, अरे आपण दोघांनी जर लग्न केलं, आपण दोघे जर पुढे गेलो तर नंदिनी ताई आणि पार्थ जिजू हे दोघेही लग्न करतील, अरे ते त्यांचे लग्न करायला मोकळे होतील, प्लीज. त्यामुळे तू असा आता मागे नको ना फिरू, तू विचार कर ना एकदा प्लीज. मग आता जीवा म्हणतो, असा विचार ना फक्त आणि फक्त तू करतीयेस ग. अगं सगळा समाज, सगळे भाऊबंद, त्याचबरोबर आपले आई बाबा, आपलं एकमेकांवर प्रेम आहे, हे सगळं तुला आत्ता आठवतंय का? आत्ता या क्षणी आठवतंय का? असं म्हणून तो खूपच भडकतो. पण तुझ्या या आत्ताला ना माझ्या लेखी काहीही अर्थ नाहीये, खरंच काहीही अर्थ नाहीये, असं म्हणून तो खूपच भडकतो. पण आता माझ्या दृष्टीने सगळं काही संपलंय, असं म्हणून तो भडकतो. त्यावेळी काव्याला आता कळतच नाही जीवा असा का बोलतोय, अजूनही सगळं बदलू शकतो, परंतु जीवा अशी माघार का घेतोय? का असा नव्हता, परंतु असा कसा माझ्याबरोबर एवढं तुटकपणे वागायला लागला, या गोष्टीवर काव्याचा विश्वासच बसत नाही. त्यानंतर आता जीवा एकदम शांत होतो आणि म्हणतो, काच घरामध्ये आपण राहणार होतो ना, ते पण अगदी आयुष्यभर, पण आत्ता माझा तुझ्यावर आणि तुझा माझ्यावर काहीही हक्क राहिलेला नाही, आता सगळं संपलंय काव्या, सगळं संपलंय आणि हे सगळं ना फक्त व फक्त तू संपवलंय, असं म्हणून तो पुन्हा एकदा तिलाच दोष देऊ लागतो. तेव्हा आता ती हात जोडते आणि म्हणते, जीवा ऐक ना प्लीज, असं म्हणून ती रडते आणि म्हणते, माझं काही चुकलेलं नाहीये रे. तेव्हा आता तो म्हणतो, करेक्ट आहे, तुझं काही चुकलं नसेल आणि इनफॅक्ट माझंही काही चुकलेलं नाहीये, बरोबर ना, नशीबच चुकलंय आपलं, असं म्हणून आता तो खूपच चिडतो. तेव्हा काव्य आता विचारते, म्हणजे तुला काय म्हणायचंय? आपल्यामध्ये जे काही होतं ते सगळं संपलंय का? तेव्हा आता जीवा खूपच मोठ्याने म्हणतो, हो सगळं काही संपलंय आता. तेव्हा काव्याला आता मोठा धक्काच बसतो. तेव्हा जीवा विचारतो, तुला दुसरी संधी दिली होती की नाही? मी दिली होती की नाही? पण तेव्हा तू काय म्हणालीस की नाही काढू शकत मी हे मंगळसूत्र, नाही थांबवू शकत मी हे लग्न, आणि यासाठी मी तुला कधीच माफ करू शकत नाही, कधीच म्हणजे कधीच, असं म्हणून तो चिडतो. आणि तुझी शिक्षा हीच आहे की तू मला कायमचं विसरून जा. तेव्हा काव्य आता त्याची कॉलरच पकडते आणि म्हणते, जीवा बस कर अरे, तू जे जे म्हणशील ते मी ऐकायचं, आता मी ऐकणार नाही, मला मरायचं असेल ना तर तुलाच घेऊन मी मरेन. त्याच वेळी आता ती पुन्हा एकदा म्हणते, मी सगळ्यांना दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून. तेव्हा जीवा म्हणतो, सांग तुला सांगायचं असेल तर, मी मान्यच करणार नाही की आमच्यामध्ये असं काही होतं म्हणून. तेव्हा आता ती म्हणते की हे बघ, माझ्याकडे गिफ्ट्स आहेत, ग्रीटिंग्स आहेत, त्यामुळे मी सर्वांना ते दाखवेन. त्यावेळी जीवा म्हणतो, दाखव ना अगं, दाखव सगळ्यांना, कारण त्या ग्रीटिंग्सवर माझं नाव नाहीच आहे आणि ज्या ग्रीटिंग्सवर नाव आहे ना त्या ठिकाणी
फक्त आणि फक्त जीविकाचं नाव आहे असं म्हणून आता तो तिला सत्य परिस्थिती सांगतो। तेव्हा काव्य आता लगेचच म्हणते की जीवा तू असं बोलतोस, असं म्हणून तिला सगळं काही आठवतं की कशा प्रकारे मी जीविकाच हा नंबर सेव्ह केला होता, त्याचबरोबर जीविकाला भेटायला जायचंय, ती माझी चांगली मैत्रीण आहे असंच नेहमी मी सर्वांना म्हणजे नंदिनीताई आणि आरूला सुद्धा सांगायची। तेव्हा आता काव्या पूर्णपणे हादरून जाते। मग आता जीवा म्हणतो की कोण विश्वास ठेवणार आहे तुझ्यावर सांग ना। मग आता काव्या म्हणते माझी नंदिनीताई विश्वास ठेवेन माझ्यावर आणि ती माझं सगळं काही ऐकेन। त्याचवेळी आता जीवा म्हणतो की सांग ना, अगं सांग ना सगळं काही, अगं मी तिला सांगेन की काव्याने या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी हा सगळा फक्त बनाव रचलाय। पार्थ आणि नंदिनीचं लग्न व्हावं म्हणून काव्या ही त्याग करतीये। तेव्हा काव्या आता रागातच म्हणते असं नको बोलूस प्लीज जीवा। मग आता तो म्हणतो की तिला हे सगळं नको आहे, या सगळ्यातून बाहेर पडायचंय, पण माझं अजिबातच काव्यावर प्रेम नाहीये असं तो स्पष्टपणे काव्याला म्हणतो। तेव्हा काव्याच्या तळपायाची आग आता मस्तकात जाते, ती रागातच म्हणते जीवा। मग आता जीवा म्हणतो अरे एक दिवस ना रम्याने सुद्धा हेच केलं होतं। रम्याने एकदा तुझ्या ताईला सांगितलं होतं की माझं आणि पार्थचं एकमेकांवर खूप प्रेम आहे म्हणून, पण जेव्हा दादाने ते नाकारलं ना तेव्हा नंदिनीने अगदी दादावरच विश्वास ठेवला आणि मीही फक्त आणि फक्त तेच करेन आणि यावेळी ती तुझी नंदिनी ना माझ्यावर विश्वास ठेवेन। त्यानंतर आता काव्याला समजतं की याने छातीवर टॅटू गोंदवून घेतला होता माझ्या नावाचा। मग आता ती त्या टॅटूकडे पाहतच राहते। तेव्हा आता ती म्हणते गिफ्ट्स नाकारशील, सगळं काही तू नाकारशील, परंतु या नावाचं काय करशील तू सांग ना, आता नावाचं काय करशील, काय सांगशील घरच्यांना। मग आता तो तिचा हात झिडकारतो आणि म्हणतो हे बघ काव्या, मी घरातील सर्वांना हेच सांगेल की या जगामध्ये तू एकटी काव्या नाहीयेस आणि मला आता काव्या दुसऱ्या कुठल्याच भावना उरलेल्या नाहीयेत, कारण मी पूर्णपणे आता संपलोय असं म्हणून तो काव्याला झिडकारतो। तेव्हा आता काव्याला समजलेलं असतं की आता याच्याबरोबर बोलण्यात काही अर्थ राहिलेला नाहीये, परंतु ती पुन्हा पुन्हा जीवाला समजवण्याचा सांगण्याचा प्रयत्न करत असते की सांगूयात आपण, अजूनही सगळं व्यवस्थित होऊ शकतं, ठीक होऊ शकतं, आपलं प्रेम करतील ॲक्सेप्ट, परंतु जीवाने आता पूर्णपणे माघार घेतलेली असते। मग त्यानंतर आता नंदिनी तेथे येते आणि त्या दोघांना असं एकत्र पाहत विचारते की तुम्ही दोघे इथे काय करताय। त्यावेळी आता मात्र त्या दोघांनाही धक्काच बसतो। काव्य आता जीवाकडे पाहतच राहते। त्यानंतर आता जीवा लगेच शर्टची बटन व्यवस्थित लावतो जेणेकरून नंदिनीला ते नाव दिसू नये ना यासाठी। मग काही वेळाने नंदिनी पुढे येते, तिला जरा वेगळाच संशय येतो। मग पुढे आल्यानंतर ती पुन्हा विचारते की काय चाललंय, तुम्ही दोघे इथे काय करताय, अगं काव्य तू इथे आहेस, मी तर तुला घरभर शोधतीये। त्यानंतर नंदिनी विचारते जीवा काय चाललंय काय। मग आता जीवा म्हणतो मी समजावत होतो तुझ्या बहिणीला, टोकाचा विचार करू नकोस, कारण आता सगळं काही संपलंय, आता सांभाळ तू तुझ्या बहिणीला असं म्हणून तो नंदिनीला सांगतो आणि पुन्हा एकदा काव्याला म्हणतो की तुझ्या मोठ्या बहिणीकडून तू काहीतरी जरा शिक असं म्हणून तो काव्यालाच उलट बोलू लागतो। तेव्हा काव्याला अजूनच राग येतो, ती आता म्हणणार असते जीवा, पण आता नंदिनी समोर असल्यामुळे ती एकदम गप्प होते आणि रडत राहते। त्यानंतर जीवा आता तेथून जातो। तेव्हा नंदिनी आता काव्याला म्हणते काव्या प्लीज, अगं रडू नकोस ना, होईल ग सगळं ठीक। पण आता काव्य ऐकतच नाही, ती आता रागातच म्हणते ताई प्लीज, मी मेले ना तरीही हे लग्न कधीही ॲक्सेप्ट करणार नाही, समजलं, असं म्हणून ती नंदिनीला आता धमकीच देते। त्यावेळी नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो की काव्य तर ही मरणाची भाषा करतीये। हे ऐकूनच नंदिनीला खूपच टेन्शन येतं। त्यानंतर काव्य आता नंदिनीबरोबर काहीच बोलत नाही, फक्त आणि फक्त रागातच तिच्याकडे पाहत असते। नंदिनीकडे बोलायला काहीच राहिलेलं नसतं, कारण काव्य सुद्धा अति वेडेपणा करत असते। त्यानंतर आता काव्या ही लगेच तेथून जाते, तर नंदिनी अजूनही काव्याचाच विचार करते की मी हिला कितीही समजवलं तरीही ही ऐकत नाही आणि नुसता आपला वेडेपणा करतीये, मी किती वेळा अजून काव्याला समजावू कळतच नाही। हा विचार करतच आता नंदिनीला खूप टेन्शन येतं। काव्यापुढे तिला काहीच पर्याय राहिलेला नसतो। त्याला अगदी हजारदा सांगितलंय की होईल सगळं लग्नानंतर ठीक, परंतु काव्या ऐकायचंच ना
नाव घेत नाहीये, काय करावं? तर नंदिनी समोर आता खूपच मोठा प्रश्न उभा असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये नंदिनी पुन्हा एकदा काव्याकडे येते आणि तिला समजावू लागते, अगं तू हे लग्न तोडायला निघतेस आणि मी हा ऑप्शन सोडून दुसरं काहीही बोलायला तयार आहे आणि बाकीच्या ऑप्शनचा सुद्धा विचार करतीये. मग आता काव्य म्हणते, मी जो सांगतीये ना तोच ऑप्शन आपल्याकडे आहे. आपण दोघीही मोकळी होऊ आणि ते दोघे सुद्धा मोकळे होतील. तर आता दुसरीकडे टेरेसवर हा पार्थ उभा असतो आणि तारा तुटतो तेव्हा त्या ताऱ्याकडे तो पाहतच राहतो. मग आता रम्या म्हणते, मागितली नंदिनी पण मिळाली काव्या, असं म्हणून ती त्याचं मन दुखावते. तर आता दुसरीकडे जीवा खूपच दारू पिऊन आलेला असतो. त्याच वेळी आता नंदिनीला ती गोष्ट जेव्हा समजते ना तेव्हा आता तिला मोठा धक्काच बसतो. तेव्हा ती आता त्याला म्हणते, सावकाश सावकाश हा, कारण त्याला व्यवस्थित चालता सुद्धा येत नसतं. नंदिनीचा धक्का लागून तिथून तांब्या खाली पडतो. तेव्हा मानिनी आता विचारते, काय ग, जीवा आला का ग, असं म्हणून ती आता नंदिनीला विचारते. तेव्हा नंदिनी आता खूपच घाबरते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.